प्लॅन फिसकटला आणि त्याच्यामुळे मला अजून 2 ऑप्शन आले. तर मित्रांनो, जसं की आम्ही बोललो होतं, हे बघा आमची मंडळी, एवढा पाऊस यायला लागला आहे आणि बारकी मंडळी इकडे फिरती, ती आमची थोडी मोठी इकडे आणि सगळ्यात मोठी तिकडे बसली मंडळी. तर ढगाळ वातावरण झाले असं मस्तपैकी, खतरनाक ढगाळ वातावरण झाले. आम्हाला जायचं होतं बाहेर, पण वातावरण ढगाळ झाल्यामुळं थांबलो थोडं. आता पाऊस नेमका किती बरसतोय, पाऊस पूर्ण बरसल्यानंतरच आम्ही निघणार आहे, तोपर्यंत आम्ही इथंच आहे. तर बघूयात काय सीन आहे. सीन असा होता की आज राजर्षी जाणार होती जॉबला, पण तिने जॉबचं आज कॅन्सल केलं, जायचं दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आता. तर सीन असा आहे की आत्ता तिला कुठलं तरी अजून एका ठिकाणावरून कॉल आलेला आहे, तर त्या ठिकाणी बघायला जाणार आहे. मग ते आम्ही त्याच ठिकाणी बघायला चाललेलो. तर सीन असा आहे, माऊ खूप रडती, आई सांभाळती पण माऊ खूप रडती. आजकाल खूप खुश आहे मॅडम, कामाला जायचं आहे तर सीन. हां हे बघा, आता जॉबला जायचं आहे. ही बघा जॉब बघायला जायचं, चप्पल कसली घातली, सांडाची चप्पल घालून चालली. अय, चप्पलच्या ऐवजी सँडल घालवा, थोडं बाहेर चाललोय ना आपण. तुला कळायला पाहिजे ना, ते मला काय कळायला पाहिजे. मग तू म्हणत असेल निघायचं तर निघू, मला काय प्रॉब्लेम नाही. आता पाऊस काय येऊन मध्ये पाऊस चालू, त्यामुळे पाऊस काही येणार नाही जास्त असं मला वाटतं. तर आम्ही आलेलो आहे बाहेर. 2-3 दिवस 4 दिवस झालं नुसतं जॉब सर्चिंग चालू आहे, इंटरव्ह्यूज देणं चालू आहे. सगळ्या ठिकाणी या तर बोलतायत, पण आपल्याला पण पटलं पाहिजे काम, टायमिंग मॅनेज झाला पाहिजे. तर आता एक ठिकाणी बघून जाणार होती मी आज तिथे, पण नेमकं सासू सासरे गावाला जाऊन येणार होते, ते आले नाहीत. त्याच्यामुळं माझा तो प्लॅन फिसकटला आणि त्याच्यामुळे मला अजून 2 ऑप्शन आले. तर परत मी विचार केला की त्या 2 ऑप्शनवरती पण जाऊन इंटरव्ह्यूज वगैरे द्यावेत आणि त्याच्यानंतर डिसाईड करावं की तिकडे जावं की नाही. कारण गडबडीमध्ये काम जॉईन करण्यात काय अर्थ नाही आहे. बघा आम्ही दोघं मस्तपैकी आता अजून एक ठिकाणी शोधतोय आणि सापडलेले आहे आम्हाला जागा, तर आम्ही जाऊन बघून येतो. तर आम्ही बघितला जॉब, पण जॉब तसाच प्रत्येक वेळेसारखे जसे जॉब असतात तसंच जॉब निघाला. आम्ही विचार केला भाड मी जाय जॉब, चलो पाणीपुरी खाते. मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली, मस्त ताव मारला. लई दिवसातनं मी पण पाणीपुरी खाल्ली, राजेशने पण पाणीपुरी खाल्ली, मस्तपैकी मजा आली पाणीपुरी खायला. आणि एक तर पाणीपुरी खाऊन निघायचा प्रयत्न केला आम्ही. म्हणलं यायला मारत होते तिकडं, पाणीपुरी खूपच जास्त मस्त होती, यायला मला सगळ्यात जास्त आवडली. त्याच्यानंतर मला सांगतो आता गपचूप पाणीपुरी खायला सुरुवात करणार आहे मी. लय मजा आली पाणीपुरी खाऊन. तर अशा पद्धतीने आम्ही पाणीपुरी खाल्ली, सुकी पुरी.